नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हा नवीन चॅप्टर आपण काल सुरू केला आणि त्यामध्ये आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज त्यांचा अभ्यास केला. आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत आणि तो आहे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता ते इक्वेशन म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन आपण आता तयार करणार आहोत आणि कशा प्रकारे ते इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे, अतिशय सोपा आणि महत्त्वाचा असा प्रश्न आहे, ते आज आपण बघणार आहोत. तर ते बघण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो आपल्याला समजला पाहिजे आणि त्याचा अभ्यास आपण 11वी मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ज या टॉपिकमध्ये त्या पॉईंटचा आपण अभ्यास केलेला आहे. तो पॉईंट मी आता परत एकदा इथं मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते इक्वेशन आपण जे काढणार आहोत ते कसं येतं हे लक्षात येईल तुमच्या. समजा इथं आपण असं एक शांत असं एक पाणी घेतलेलं आहे, इथं त्याचा सरफेस आहे आणि एक दगड घेतला आपण आणि तो दगड इथं टाकला. तो दगड खाली गेलेला आहे तळाशी आणि इथला पार्टिकल डिस्टर्ब झालेला आहे, तो खाली आला. परत मीन पोझिशन, परत एक्स्ट्रीम पोझिशन, वरची एक्स्ट्रीम पोझिशन, परत मीन एक्स्ट्रीम, अशा प्रकारे त्या पार्टिकलचं ऑसिलेशन, व्हायब्रेशन सुरू झालेलं आहे. या प्रकारच्या व्हायब्रेशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं आपण म्हटलेलं आहे. आणि मग तो जो डिस्टर्बन्स आहे, ती जी एनर्जी आहे, ती ऑसिलेटरी डिस्टर्बन्स, तो शेजारचा पार्टिकल ती एनर्जी घेतो आणि हळूहळू ती एनर्जी पुढं जाते. आता एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात. समजा हा जो पॉईंट आहे की ज्या पॉईंटला आपण तो दगड टाकला आहे, तो पॉईंट आहे समजा ओ या पॉईंटला आपण दगड टाकला आहे आणि तिथला पार्टिकल पहिल्यांदा व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचं एक व्हायब्रेशन झाल्यानंतर त्याचं फेज अँगल कसा चेंज होतो पहा. समजा तो पार्टिकल मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीमला आला, मीन टू एक्स्ट्रीम. आता मीन टू एक्स्ट्रीम आल्यानंतर फेज अँगल हा π/2 रेडियननी बदलतो. परत एक्स्ट्रीम टू मीन पाय, परत वरच्या साईडला मीन टू एक्स्ट्रीम 3π/2 म्हणजे 1.5π, परत एक्स्ट्रीम टू मीन 2π. अशा प्रकारे त्या पार्टिकलचं एक व्हायब्रेशन झालं आणि त्याचा फेज अँगल हा 2π रेडियननी चेंज झाला. मग अजून एक व्हायब्रेशन झालं की 4π रेडियन, अजून एक व्हायब्रेशन झालं की 6π रेडियन. अशा प्रकारे प्रत्येक व्हायब्रेशनमध्ये त्या पार्टिकलचा फेज अँगल हा वाढत जाणार आहे. 2π या पद्धतीनं प्रत्येक वेळेस तो फेज अँगल वाढत जाईल. मग आता तो जो डिस्टर्बन्स आहे की जो आपण ओ पॉईंटला निर्माण केला आहे, तो हळूहळू पुढं चालला आहे. आणि समजा आपण एक पॉईंट घेतला, एक पार्टिकल घेतला पुढं म्हणजे इथं कुठंतरी समजा घेतला पी पॉईंट, हा पी पॉईंट घेतला, तर इथं व्हायब्रेशन यायला थोडासा वेळ लागणार आहे. हा पार्टिकल व्हायब्रेट होणार थोड्या वेळाने, म्हणजे मीनपासून एक्स्ट्रीमला जाणार, परत मीन, परत एक्स्ट्रीम, परत मीन, म्हणजे त्याचं ऑसिलेशन हे काही वेळेनंतर होणार. आणि जेव्हा ह्याचं ऑसिलेशन सुरू होईल या पी पॉईंटचं, पी पार्टिकलचं, तेव्हा त्याचा फेज अँगल वाढत जाणार आहे. मग जर असा एक साधा सोपा प्रश्न तुम्हाला विचारला तर ओ आणि पी या दोन पार्टिकलपैकी कोणत्या पार्टिकलचा फेज अँगल जास्त असेल आणि कोणत्या पार्टिकलचा फेज अँगल कमी असेल, तर उत्तर फार सोपं आहे. ओ या पार्टिकलचा फेज अँगल जास्त असेल, कारण तिथं डिस्टर्बन्स तिथं सुरुवात झाली आहे, तिथून ऑसिलेशनला सुरुवात झाली आहे, त्यामुळं त्या पार्टिकलचा फेज हा नक्की जास्त असेल. आणि पी हा जो पुढचा जो पार्टिकल आहे तिथं डिस्टर्बन्स उशिरा पोहोचला आहे, काही वेळेनंतर पोहोचला आहे, त्यामुळं त्या पार्टिकलचा फेज अँगल हा नक्की कमी असेल ओपेक्षा. तर इथं याच्यावर एक पॉईंट आपण पाहिला होता, इच सक्सेसिव्ह पार्टिकल लॅग्स बिहाइंड इन फेज विथ प्रिसिडिंग पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पुढचा पार्टिकल हा फेज अँगलनी मागच्या पार्टिकलच्या दृष्टीनं मागे पडतो, असं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तर हाच पॉईंट, हाच प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्समधला, प्रॉपर्टीजमधला हाच पॉईंट या ठिकाणी आपण आता घेणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह याचा इक्वेशनचा आपण आता अभ्यास करूयात. ते इक्वेशन आपण काढूयात. ओके, आता हेच उदाहरण मी इथं कंटिन्यू करतो आणि लगेच आपण आता ते इक्वेशन कसं काढायचं बघणार आहोत. आपण ऑसिलेशन्स या चॅप्टरमध्ये सिंपल हार्मोनिक मोशनचा अभ्यास जो केला आपण, त्या सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आपण एक इक्वेशन लिहिलं होतं पहा, आठवत असेल तुम्हाला. x = a sin
ओमेगा टी. एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी असं एक सिंपल हार्मोनिक ऑसिलेशनचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. आणि इथं आपण पुढं प्लस अल्फा देखील घेतलं, पण जर पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर अल्फा 0 घेतलेला आहे, त्यामुळे आपण इथं अल्फा 0 घेऊया. पार्टिकल मीन पोझिशनपासून सुरू झालेला आहे असं आपण समजूया. ओके, तर एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी असं का घेतलं? कारण आपण त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल अशा प्रकारची आपण एक स्ट्रेट लाईन काढली होती पहा, ओ ए बी. आणि पार्टिकल हा मीन म्हणजे ओ पासून बी ला जातो, परत ओ, परत ए, नंतर ओ, परत बी. अशा प्रकारे त्या ए बी रेषेवर त्या पार्टिकलचं ऑसिलेशन होतं आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या दिशेनं त्याचं ऑसिलेशन होतं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा एक्स हा जो फॅक्टर आहे या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. परंतु आता इथं वरच्या उदाहरणामध्ये बघा, इथं आपण दगड एक टाकला आणि तिथं पार्टिकल दगड टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेव्ज असे पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेले आहेत आणि त्या ठिकाणी तो पार्टिकल वर खाली व्हायब्रेट होतो आहे, म्हणजे त्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन वाय डायरेक्शन आहे. वाय डायरेक्शननी तो पार्टिकल व्हायब्रेट होतोय. इथं बघा, आता आपण ऑसिलेशनमध्ये एक्स डायरेक्शननी तो व्हायब्रेट होत होता म्हणून आपण एक्स घेतलं. मग आता वाय डायरेक्शनमध्ये जर तो पार्टिकल व्हायब्रेट होत असेल तर आपण काय घ्यायला पाहिजे? वाय घ्यायला पाहिजे. मग आपण इथं काय करूयात, एक्सच्या जागी आपण वाय घेऊयात आणि तो ओ पार्टिकल जो आहे त्या ओ पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला काय लिहिता येईल पहा, y इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. याला वाय डॅश म्हणूया आपण. वाय डॅश, वाय डॅश का म्हणायचं? कारण पुढचं जे इक्वेशन आहे, पुढचं डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्यामुळं याला आपण वाय डॅश म्हणूया. इथं अशा प्रकारे एक वेव्ह तयार होईल पहा, अशी एक वेव्ह तयार होईल. मग आपण तो पी पॉईंट जो आहे तो इथून त्या ओ पॉईंटपासून आपण त्याचं डिस्टन्स या ठिकाणी सिलेक्ट करूया. डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट ओ फ्रॉम पॉईंट ओ पी फ्रॉम ओ इज दिस डिस्टन्स इज सपोज एक्स. एक्स एवढ्या अंतरावर तो पी पॉईंट घेतला आहे आणि आपण ओ या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहिलं, याला आपण नंबर 1 म्हणूया, इक्वेशन नंबर 1. आणि आपण आता काय करूयात, पी या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घेऊया, आपण शोधून काढूया काय येईल पहा. आता एक साधा सोपा प्रश्न आहे. ओ हा जो पार्टिकल आहे त्याचा फेज अँगल इथे दिसतोय आपल्याला ओमेगा टी. हा ओमेगा टी त्याचा फेज अँगल आहे. मग पी या पार्टिकलचा जो फेज आहे तो ओमेगा टीच नसणार, कमी असेल का जास्त असेल बरं? काय तुम्हाला वाटतं? ओ पार्टिकलचा फेज अँगल ओमेगा टी आहे, दिसतं, आपण एक नंबर इक्वेशन लिहिलेलं आहे. मग पी या पार्टिकलचा जो फेज अँगल आहे तो ओ या पार्टिकलच्या फेज अँगलपेक्षा कमी असेल की जास्त असेल? आत्ताच तर आपण बघितला तो पॉईंट. तुम्हाला काय वाटतं? बरोबर, नक्की कमी असेल. मग ओमेगा टी पेक्षा कमी आहे म्हटल्यानंतर किती कमी आहे माहीत नाही आपल्याला, कारण ओ पासून तो पी पार्टिकलपर्यंत जी एनर्जी आहे, तो डिस्टर्बन्स जो आहे तो यायला किती वेळ लागेल, ते डिस्टन्स किती आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असणार आहे. पण एवढं नक्की की पी या पार्टिकलचा फेज ओमेगा टी नाही, ओमेगा टीपेक्षा काहीतरी कमी आहे. मग काहीतरी कमी आहे म्हणजे किती कमी आहे माहीत नाही आपल्याला. आपण काय करूयात, वाय इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. आता हे डेल्टा आपण कमी केलं, किती आहे डेल्टाची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, काढूया आपण डेल्टाची व्हॅल्यू. कशी काढायची? फार सोपं आहे. बघा ना, आपण आपल्याला माहिती आहे की जर 2 पाय एवढा फेज अँगल जर चेंज झाला असेल तर ते डिस्टन्स असतं लॅम्बडा, बरोबर. म्हणजे लॅम्बडा डिस्टन्सला 2 पाय एवढा फेज अँगल चेंज होतो. म्हणजे आपण असं लिहूयात, लॅम्बडा डिस्टन्सला किती फेज अँगल चेंज होतो? 2 पाय. फॉर डिस्टन्स लॅम्बडा द चेंज इन फेज अँगल इज 2 पाय रेडियन. मग आता इथं डिस्टन्स किती आहे बघा, त्या पी पार्टिकलचं ओ पासूनचं एक्स आहे. मग एक्स एवढ्या डिस्टन्सला किती फेज अँगल चेंज होईल ते राशीत मांडूया. काय होईल बरं उत्तर? 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, बरोबर.